ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। श्रीगणेशाय नमः। ॐ श्रीसरस्वत्यै नमः। ॐ श्रीगुरुभ्यो नमः। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बोला राजाधिराज श्रीरामचंद्र भगवान की जय। पवनसुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। बोलो भाई सब संतन की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। मंगलमूर्ती मोरया। आज आपण हनुमान चालीसा, त्या हनुमान चालीसामध्ये काय म्हटलेलं आहे ते पाहूयात आपण. थोडे श्लोक घेऊन. श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनौ रघुवर विमल जसु योदायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार. याच्यात काय सांगितलंय तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे चारही पुरुषार्थांची फळं आपण हे 4 पुरुषार्थ करण्याचा जीवनात प्रयत्न करतो. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पुरुषार्थांची फळं आपल्याला कोण देतं तर हे श्रीराम प्रभू देतात. हे श्रीराम प्रभू हे जे आहेत हे इतके महान आहेत की ते आपल्याला आपल्या पुरुषार्थांची फळं देतात. म्हणून अशा अतिशय महान अशा प्रभू श्रीरामांच्या चरणांची जी धूळ आहे त्याच्या धुळीने माझ्या मनातला मळ जाऊ दे. म्हणजे काय तर मी प्रभू रामचंद्रांच्या चरणांवर डोकं टेकवत आहे, नतमस्तक होत आहे. मी अजाण आहे. ही आपली प्रार्थना आहे हनुमानाच्या ठिकाणी. मी अजाण आहे, मला काहीही कळत नाही आणि मी आता हनुमानाचं स्मरण करतो. हनुमान चालीसा म्हणजे काय की हनुमानाचं स्मरण केलेलं आहे त्या श्लोकांमध्ये. आणि आपल्याला माहिती आहे सर्वांना की हनुमानाला आवडत नाही श्रीरामांचं नाव घेतल्याआधी
त्याचं नाव घ्यायचं त्याला आवडत नाही, म्हणून श्रीरामांचं स्मरण पहिल्या ह्याच्यात केलेलं आहे आणि नंतर हनुमानाचं स्मरण केलेलं आहे. मग कशासाठी हनुमानाचं स्मरण? ज्या देहाच्या साह्याने आपण ज्ञान मिळवणारे, ज्या देहाच्या साह्याने आपण पुरुषार्थ करणारे, ज्या देहाच्या साह्याने आपण आपली कर्म जी राहिलेली आहेत ती करणार आहोत आणि ज्या देहामध्ये बुद्धी आहे तिच्या योगाने आपण विवेक करणार आहोत, अशा या देहाला सुद्धा शक्ती मिळाली पाहिजे. तसंच मला एकदम शुद्ध बुद्धी मिळाली पाहिजे आणि ज्ञान दिलं पाहिजे. असं हनुमानाला मी मागतो की मला शक्ती, बुद्धी आणि ज्ञान तुझ्यासारखंच दे. भरपूर तुझ्याकडे शक्ती, बुद्धी आणि ज्ञान आहे, जेणेकरून काय होईल, शक्ती चांगली असली की शरीर सगळ्या दुःखांमधनं, सगळ्या रोगांमधनं मुक्त राहील आणि मग मला ज्ञान पण मिळवता येईल आणि विवेक पण उत्तम करता येईल. त्याच्यामुळे काय होईल, सगळी जी या मानवी जीवनाची अपरिपूर्ती आहे, म्हणजे अपूर्णता आहे, ती राहणारच नाही. शक्ती, बुद्धी आणि ज्ञान असेल तर सगळं माझं मानवी जीवन परिपूर्ण होईल. ज्ञान म्हणजे कसलं ज्ञान, तर स्वतःच्या स्वरूपाचं नाव ज्ञान. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूता तुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुतनामा. इथे काय सांगतायत, तर ज्ञान गुणसागर काय आहे, ज्ञान म्हणजे विद्या, विद्येचा आणि गुणांचा सागर असा तो हनुमान आहे. त्याचा जय हनुमान, त्याचा जय जयकार असो. त्याच्यानंतर काय, तिहू लोक उजागर, तिन्ही लोकांचा उद्धार जो करतो त्या वानर देवतेचा उदो उदो, त्याचा विजय असो. आणि तिसरा काय, त्या तो रामदूत आहे, रामांचा दूत आणि शक्तीचा सागर आहे, अंजनीचा पुत्र आहे, ज्याला पवनपुत्र सुद्धा म्हणतात. अशा हनुमानाला मी नमस्कार करतो. आणि खरोखरी म्हणजे ही प्रार्थना आपण रोज हे जर म्हटलं तर आपल्याला बरं शांत वाटतं. महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी, कंचन वरन विराज सुवेसा, कानन कुंडल कुंचित केसा. मग महावीर विक्रम बजरंगी, वज्रासारखा कठीण आहे तो, आणि वाईट विचारांना तो थाराच देत नाही कधी. त्याची जर मी प्रार्थना केली तर माझ्यासुद्धा मनात वाईट विचार येणार नाहीत आणि त्याच्यामुळे काय होईल, माझ्या मनातली मलिनता नष्ट होऊन जाईल. कायम विचारांची सुद्धा सुसंगती आहे. म्हणजे काय, चांगले विचार हा विषय वेगळा आहे, पण विचारांना सुसंगती म्हणजे एकदा एका मिनिटात हा विचार केला, दुसऱ्या मिनिटात काही सुचतच नाही आहे असं म्हटलो, तिसऱ्या मिनिटाला काही आणखीन तरी वेगळाच विचार केला, यातनं काही साधत नाही. विचारांची सुसंगती पाहिजे. काही वेळेस कुणाचा दोष नसतो, पण आपल्याला त्याचाच संशय येतो, यांनीच असं केलं असणार, त्याच्या मनात ते होतंच. ही सुसंगती नाही आहे. म्हणजे सगळ्यातून आपण वाचायला पाहिजे हे ठीक आहे, पण विचारांची सुसंगती हवी. आणि म्हणून अशी सुसंगती ज्याच्या जवळ आहे अशा हनुमानाला मी नमस्कार करतो. उत्तम त्यांनी वस्त्र परिधान केलेले आहे, कानात कुंडल घातली आहेत आणि लांब कुरळे असे त्याचे केस आहेत. त्याचं रूपाचं जर वर्णन आपण पाहिलं तर आपल्या डोळ्यासमोर तो येईल आणि भक्ती जास्त वाढेल.
हाथ वज्र ध्वजा विराजे, कांधे मूज जनेऊ साजे, शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन. त्याने काय आहे, हात वज्र, त्याच्या हातात वज्र आहे. हां, ध्वजा आहे, ध्वजा म्हणजे ध्वज. खांद्यावर काय आहे, जानव आहे. आणि शिवाचा पुत्र आहे तो. आणि केसरीचा आनंद आहे, म्हणजे केसरीचा तो जरी पुत्र नसला, वायुपुत्र म्हणून ओळखला जात असला, तरी केसरीच्याच तो घरात वाढतोय. आणि अशा रीतीने त्यांनी काय केलं आहे, आपली स्वतःची कीर्ती आपल्या स्वतःच्या गुणांनी त्यांनी जगभर पसरवलेली आहे. विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिवे को आतुर, प्रभु चरित्र सुनिवे को रसिया, राम लखन सीता मन बसिया. तर काय म्हणतात की अतिशय तो कसा आहे, ज्ञानी आहे. एक तर ज्ञान आहेच त्याच्याकडे, प्रश्नच नाही आहे. म्हणजे कारण त्याने ज्ञान कुणाकडनं घेतलं आहे माहिती आहे, सूर्याकडनं. सूर्याकडनं व्याकरणही शिकलं आहे तो. म्हणजे आपल्याला या कल्पनाच नाही आहेत. आपण एवढंसं व्याकरण शिकलं की आपल्याला कौतुक वाटतं, पण प्रत्यक्ष सूर्याकडून तो व्याकरण शिकला आहे. अतिशय तो ज्ञानी आहे, तसंच तो गुणी पण आहे. म्हणजे त्याला ज्ञानाचा गर्व नाही आहे, तर गुणी आहे तो, नम्र आहे, सेवक आहे श्रीरामांचा, तत्पर आहे, बुद्धीनी चलाख आहे. आणखीन कसं आहे, श्रीरामांची सेवा करण्यासाठी सारखा तत्पर असतो. आणि रामांचं चरित्र त्यांनी प्रत्येक ठिकाणी भरताला ऐकवलं आहे, सीतामाईला ऐकवलं आहे, हो की नाही. श्रीरामांचं चरित्र तो ऐकवतो जिथे तिथे जाऊन. आणि त्याला स्वतःला गायलाही, चरित्र गायला आनंद होतो, तसंच त्याला चरित्र ऐकायलाही फार आवडतं श्रीरामांचं. त्याच्या हृदयामध्ये आपल्याला माहिती आहे, एक प्रसंग दाखवला होता रामायणात. हृदय फाडून त्यांनी दाखवलं होतं. सीतामाई आणि श्रीराम आहेत, त्याच्या हृदयामध्ये दोघंही जण स्थित आहेत. सूक्ष्म रूप धरी सिंह दिखावा, विकट रूप धरी लंक जरावा, भीम रूप धरी असुर संहारे, रामचंद्र के काज सवारे. सूक्ष्म रूप काय, तो सीतेसमोर जायचं असलं की सूक्ष्म रूप धारण करतो. लंकेला जाळण्यासाठी अतिशय मोठं रूप त्याने धारण केलेलं आहे. आणि असुरांचा नाश करण्यासाठी तर त्याने विराट रूप धारण केलं आहे, खूप मोठं. आणि रामाचे सगळे त्याचं जो जीवन होतं, त्या रामाचं जीवन यशस्वी करणारा असा हा अनुमान आहे. लायसे जीवन लखन जियाये, श्री रघुवीर हर शिवर लाए, रघुपति कीन्ही बहुत बढ़ाई, तुम मम प्रिय भरत ही समभाई. हां, आता काय आहे, अत्यंत कठीण वेळ होती ना एकदा, ज्यावेळी रणांगणावरती इंद्रजिताने लक्ष्मणाला बेशुद्ध पाडलं होतं. आपल्याला सगळ्यांना ते प्रसंग माहिती आहेत. त्यावेळी कधी एकदा म्हणजे सूर्योदयाच्या आत हा आला पाहिजे. जसं सूर्य वर चढेल तसा त्याचा लक्ष्मणावर वाईट परिणाम होईल, एखाद वेळेस तो हातीही लागणार नाही. अशा वेळेस जाऊन त्यांनी हनुमानाने पर्वत आणला. रस्त्यात किती विघ्न आली आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या गोष्टी ऐकून, आणि तरीसुद्धा इतक्या सगळ्या विघ्नांना तोंड देऊन वेळात तो अतिशय इथे पोहोचलेला आहे.
इतकंही आपल्याला माहिती आहे की रावणाने काय केलं होतं की स्वतः सूर्यदेवावर सुद्धा त्यांनी हे कमावलं होतं. सूर्यदेवाला सुद्धा त्याचा धाक होता. म्हणजे आपण म्हणतो की एवढा प्रकाश देणारा सूर्य, एवढा सगळ्यामध्ये शक्तिवान, ताकदवान, पण सूर्याला सुद्धा रावणाने, म्हणजे रावणाची ताकद बघा ना तुम्ही, सगळ्या देवांना नमवलं होतं रावणाने, सूर्याला सुद्धा नमवलं होतं. अशा वेळी याने जाऊन मध्यरात्रीतनं हे आलं होतं, मध्यरात्रीतनं सूर्य उगवला होता, तरी कशालाही घाबरायचं नाही. ते सुद्धा त्यांनी संकट दूर केलं आणि इतकंच सगळं करून तो सूर्यावर गेला. सूर्याला सांगितलं की तू हे काय करतोयस, सूर्योदय तर सकाळी होतो, मध्यरात्रीत का सकाळी सूर्य उगवतोय. हे सगळं करून सूर्याला काखोटीला बांधून तो पुढे गेला, तो पर्वत उचलला, वनस्पती सापडत नव्हत्या, तर इतके सगळे पुरुषार्थ केलेत त्यांनी. श्रीरामासाठी वाटेल ते करण्याची तयारी आहे त्याची. आणि त्याच्यामुळे प्रभू रामांचं हृदय अगदी भरून गेलेलं आहे. कारण काय, हा लक्ष्मण म्हणजे श्रीरामांच्या हृदयाचा तुकडाच म्हणायचं. त्याच्यामुळे तो वाचला हनुमानामुळे आणि त्यांचं हृदय अगदी आनंदाने भरून गेलं. भरभरून हनुमानाचं ते कौतुक करतात आणि ते म्हणतात की भरत जसा माझा आहे लहान भाऊ, त्या भरताप्रमाणेच तुम मम प्रिया प्रिय भरतही समभाई, भरता समान तू माझा सख्खा भाऊ आहेस, असं तू आज काम केलेलं आहेस. सहस वदन तुम रोजस गावे, असं कही श्रीपती कंठ लगावे. सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद सारद सहित हिसा. जम कुबेर दिगपाल जहाते, कवि कोविद कहीं सके कहाते. तुम उपकार सुग्रीव ही कीन्हा, राम मिलाय राजपद दीन्हा. इथे काय म्हणतात, सहस वदन तुम रोज असं गावई. म्हणजे हा जो सहस्र हजारो हजारो मुख असणारा हा जो शेषनाग आहे, तोही तुझं गौरवगान करेल, असं म्हणून काय केलंय प्रभू रामांनी हनुमानाला आलिंगन दिलंय. इतके ते आनंदून गेलेत. नारद, सरस्वती, सनक आणि इतर सगळे साधू, ब्रह्मदेव, यम, कुबेर, श्रेष्ठ कवी, हे सगळे गौरव करायला हनुमानाचा अपुरे पडतील. आणि सुग्रीवाची श्रीरामांशी भेट करून देऊन सुग्रीवाला आनंदित केलंय, असा जो हनुमान आहे. आणि श्रीरामांना सीता शोधण्यासाठी सुग्रीवाच्या निमित्ताने एवढी मोठी सेना, म्हणजे बघा आता आपण म्हणतो की हे सगळं हनुमानानेच केलं, सीतेचा शोध त्यानेच लावला, लंका त्यानेच जाळली, किंवा सगळ्या युक्त्या त्याच्याचकडे होत्या, तरीसुद्धा वानरसेना हवी होती का नको होती. आता पाषाणांचा पूल बांधायला हवी होती, तेवढे कष्ट करण्यासाठी, ते पर्वतासारखे पाषाण आणण्यासाठी, टाकण्यासाठी ताकदवान लोक हवे होते. दुसरी गोष्ट, ते का फक्त रावणाशी युद्ध होतं का, रावणाच्या इथे कितीतरी कोटी राक्षस होते. इतक्या राक्षसांना मारण्याचं काम कोणी केलं, एवढ्या मोठ्या वानरसेनेनेच केलं ना. काय ते काय त्या सगळ्या छोट्या छोट्या राक्षसांशी राम थोडी लढत बसणार आहे. त्याच्यामुळे जरी सगळं जरी असलं तरी एवढं श्रीरामाच्या जीवनात एवढं यश निर्माण करणारा आणि सुग्रीवाची योग्य रीतीने श्रीरामांशी आणि श्रीरामांची योग्य रीतीने सुग्रीवाशी मैत्री करून देऊन एकीकडे सुग्रीवालाही
सुखी केलं आयुष्यात, वालीचा वध करून. आणि दुसरीकडे श्रीरामांचंही कार्य सुग्रीवाकडून वेळेवर करून घेतलं. अशा हनुमानाला अतिशय म्हणजे बुद्धी, शक्ती, युक्ती सगळं पणाला लावणारा हा जो हनुमान आहे, अशा हनुमानाला एवढी मोठी मोठी कार्य जो करून घेतोय, त्याला माझा नमस्कार असो. म्हणजे तसे सगळे गुण माझ्यामध्ये येतील. तुम्हारो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना. जुग सहस्र योजन पर भानु, लील्यो ताहि मधुर फल जानू. आणि मग काय तर सगळं हे जग जे आहे ते जाणून घेऊन काय आहे की विभीषण लंकेचा राजा कसा झाला, ज्यावेळी तो श्रीरामांना येऊन भेटलेला आहे. म्हणजे खऱ्या बाजूनी, सत्याच्या बाजूनी गेल्यावर विभीषण लंकेचा राजा रावणाच्या या सानिध्यामध्ये, रावणाच्या अस्तित्वात विभीषण कधीही आयुष्यात लंकेचा राजा झाला नसता. हे केवळ काय आहे माहिती का, सगळ्यांचं हे साधणारा हा दुवा म्हणजे हनुमान आहे. विभीषणाच्या कोणत्याही गोष्टी श्रीरामांपर्यंत, श्रीरामांच्या कोणत्याही गोष्टी विभीषणापर्यंत पोहोचवून त्याच्याकडनं कार्य करून घ्यायचं. सगळ्यांकडनं कार्य करून घेण्यात पटाईत. तिकडे विभीषणाला लंका तर मिळाली, म्हणजे हनुमान कोणाची एकाची बाजू घेत नाहीये, पण विभीषणाला लंका मिळावी म्हणून विभीषणाने आधी त्यांना मदत केली. आणि हा तर काही सृष्टीचा नियम आहे ना, की आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे. उगीच काही सगळे रिटायर होऊन बसलेले नाही आहेत की आम्हाला काहीच नको, असं आहे ना. तिथे मोठेपणा नाही आहे. तर तिथे विभीषणाला दाखवलं की तुला लंका मिळेल, पण त्यासाठी तू श्रीरामांना मदत कर. हे सगळं मध्यस्थीचं काम हनुमानाने केलेलं आहे. अशा हनुमानाला माझा नमस्कार असो. अजून काय म्हणतात की सूर्य, तुला इतका लोकांना त्याचा त्याच्या उष्णतेचा ताप होतो, असा सूर्यसुद्धा तुला एखाद्या मधुर गोड फळासारखा वाटला आणि त्याच्याकडे तू झेपावलास, म्हणजे तुझी कमाल आहे की नाही. तर तू असा काय आहेस, अत्यंत महान आहेस. अशा तुला माझा नमस्कार असो. प्रभु मुद्रिका मेली मुख माही, जलधि लांघी गए अचरज नाही. दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम्हारे ते. म्हणजे काय, प्रभू मुद्रिका मेली मुख माही, तोंडामध्ये ती मुद्रिका धरलेली आहे त्यांनी, प्रभूंनी दिलेली सीतेला दाखवण्यासाठी. आणि मग महासागर पार केला. तू म्हणजे हनुमान महासागर पार करणार, यात काही आश्चर्य नाही आहे. पण अशी शक्ती मला मिळायला पाहिजे म्हणून हनुमानाला नमस्कार. आणि कुठलंही जगातलं जे अवघड कृत्य आहे, जे कोणी करू शकणार नाही, असं अवघड कृत्य सोपं करणं हा तुझ्या हातचा मळ आहे. आणि म्हणून तुला माझा नमस्कार, कारण ते सगळे गुण माझ्यामध्ये यावेत. राम दुआरे तुम रखवारे, होत ना आज्ञा बिनु पैसारे. सब सुख लहै तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना. म्हणजे काय की प्रभू रामांकडे आम्हाला जर जायचं असेल तर त्या रामांच्या दाराचा रखवालदार तू आहेस. म्हणजे आधी तुझी प्रार्थना करणं भाग आहे आम्हाला. तुझ्या आज्ञेशिवाय कोणाला प्रवेश आहे का, आज सांग बरं.
तुझ्या आज्ञेशिवाय श्रीरामांकडे आम्हाला प्रवेश नाही, कुणालाही प्रवेश नाही. त्याच्यामुळे आधी तुझी स्तुती करणं भाग आहे, म्हणूनही तुला माझा नमस्कार असो. आणि खरं सांगू का, म्हणूनच असं नाही, पण ज्याच्यावर तुझी कृपा आहे, श्रीरामांची तर आहेच हो, पण तुला आधी आम्ही नमस्कार करतो, म्हणून ज्याच्यावर तुझी कृपा होते त्याला तुझं संरक्षण मिळतं आणि मग त्याला आयुष्यात कसलीही भीती वाटत नाही. एवढं तर आहेच, पण तो श्रीरामांपर्यंत पोहोचू सुद्धा शकतो ना तुझी कृपा झाल्यावर. आपन तेज सम्हारो आपै, तीनों लोक हाकते कापै, भूत पिशाच निकट नहीं आवै, महावीर जब नाम सुनावे. म्हणजे तेज इतकं आहे तुझ्यात, तेजपुंज आहेस तू, आणि तुझ्या स्वतःमधलं तेज हे फक्त तूच सहन करू शकतोस. तुला जर आम्ही तुझं तेज मागितलं, आम्हाला शक्य नाही आहे ते तेज सहन करणं. तुझं तेज, त्या तेजामुळे जग कापतं, थरथर कापतं. तुझं नुसतं नाव जरी घेतलं तरी भूतपिशाचे इतके घाबरून जातात की जो तुझं नाव घेतो त्याच्या जवळ ते जात सुद्धा नाहीत. नासे रोग हरै सब पीरा, जपत निरंतर हनुमत वीरा, संकट ते हनुमान छुड़ावै, मन क्रम वचन ध्यान जो लावै. नासे रोग हरै सब पीडा, जो जो तुझा नामजप करेल त्याचे सगळं काय होईल. निरंतर नामजप केला पाहिजे, पण सतत 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 तुझं नाव घेतलं पाहिजे. आणि सतत तुझं नाव घेतो किंवा तुझं नाव श्रवण करतो अशा व्यक्तीचा काय होतं, नासय रोग, रोग निघून जातो, रोग नाहीसं होतो, दुःखही नाहीसं होतं. आणि काय होतं, ध्यानी मनी तूच आहेस आणि तूच सगळ्या संकटातनं सोडवतोस की काय असं त्या भक्ताला वाटतं. सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा, और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे. सब पर राम तपस्वी राजा, म्हणजे राम हा तपस्वी राजा आहे. सब पर म्हणजे ज्याचं सगळ्या जगावर राज्य आहे, अशा राजाचं तू नेटाने अगदी काम पार पाडतोस. म्हणजे सगळ्या विश्वाचे जे राजे आहेत अशा राजाची सेवा, त्यांचं काम तू अगदी नेटाने पार पाडतोस. आणि जो जो तुला आपल्या मनामध्ये वसवतो, तुझी प्रार्थना करतो, त्याचं संपूर्ण आयुष्य तू काय करतोस, आनंदाने भरून टाकतोस. म्हणून तुला माझा नमस्कार असो. चारो जुग परताप तुम्हारा, है प्रसिद्ध जगत उजियारा, साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे. चारो जुग परताप तुम्हारा, सगळीकडे तुझी कीर्ती आहे. चारही युगांमध्ये तू आहेसच आणि तुझी कीर्ती सगळीकडे भरून राहिलेली आहे. हे प्रसिद्ध जगत उजियारा, संपूर्ण सृष्टी तुझ्या तेजाने उजाळून निघालेली आहे. आणि साधू संतांचं तू पालन करतायस, कारण साधू संत हे चांगल्या विचारांचे असतात, त्यांच्यावर दुर्जन लोक हल्ला करतात, पण साधू संतांचा तू पालन करता आहेस, असुरांचा नाश करणारा आहेस,
असा तू रामाचा लाडका आहेस आणि म्हणून तुला माझं वंदन असो, नमस्कार असो. अष्टसिद्धीनो निधी के दाता, असबर दीन जानकी माता, राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा. हाँ, अष्टसिद्धि नव निधि के दासा, असवर दीन जानकी माता. जानकी मातेनी जो वर दिलाय तुला, अष्टसिद्धी आहे, त्याच्यामुळे तुला अष्टसिद्धी प्राप्त झालेली आहे. रामाचं प्रेम तुझ्या ठिकाणी भरभरून आहे. असा तू सदैव क्षणोक्षणी तू रामाचा दास आहेस. म्हणजे भलेही रामाची सेवा तू आत्ता करत नसला तरी तुझ्या मनातनं ती सेवा पूर्णपणे होतीये. अतिशय मन तुझं भरून जातं रामाच्या भक्तीने. तुम्हारे भजन राम को पावै, जन्म जन्म के दुख विसरावै, अंतकाल रघुवर पुर जाई, जहाँ जन्म हरि भक्त कहाई. म्हणजे तुझं जर भजन केलं, रामाचं करण्यापेक्षा तुझं जर भजन केलं, कारण काय, रामाचं भजन करून आम्ही समजा आत जायला लागलो तर तू काय म्हणशील, कोण तुम्ही, कशावरून सिद्ध करायचं तुमचं मन एवढं शुद्ध आहे आणि तू आम्हाला जाऊ द्यायचा नाहीस. मग तू महाद्वारावर आहेस श्रीरामांच्या, आणि म्हणून तुझ्या थ्रू जर आम्हाला आत जायचं असेल तर तुम्हारे भजन राम को पावै. तुझं जरी आम्ही भजन गायलं तरी एक फायदा होणार आहे की आम्हाला तू रामाकडे जाऊ देशील खुश होऊन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझं भजन केल्यामुळे श्रीराम अतिशय प्रसन्न होतील. स्वतःपेक्षा स्वतःच्या भक्ताचं, स्वतःच्या सेवकाचं कोणी गुणगान केलं तर ते स्वामींना हवं असतं. आणि म्हणून रामांचं तुझ्यावर अतिशय प्रेम आहे. आणि म्हणून तुम्हारे भजन राम को पावय. तुझी जरी आम्ही भजन सेवा केली, भजनं गायली, तरीसुद्धा श्रीराम प्रसन्न होतील आम्हाला, कारण अगदी त्यांच्या मनातलं होणार आहे तुझा गौरव केला की. और देवता चित्तन धरई, हनुमत से सर्व सुख करई, संकट कटय मिटय सब पीरा, जो सुमिरन हनुमत बलवीरा. म्हणजे काय, तर हनुमानाची आराधना केली, फक्त हनुमानाची करायची, दुसऱ्या कुठल्याही देवतेची नाही करायची, आणि तरीसुद्धा आपल्याला खूप आनंद मिळतो. सगळी आपली संकट दूर करणारा तो देव आहे, दुःखांचं हरण होतं. आणि हनुमानाचं स्मरण हे श्रीरामाकडे नेण्यासाठी आपल्याला फायद्याचं ठरतं. जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाई, जो सतबार पाठ कर कोई, छूट ही बंदी महासुख होई. मुख्य म्हणजे काय, छूट ही बंदी म्हणजे काय की जो संसार बंधनांनी जो बांधला गेलाय, ही जर हनुमान चालीसा 7 वेळा आपण म्हटली, आता रोज म्हणायची का नाही, काय करायचं, पण भक्तिभावाने आपण जर 7 वेळा रामरक्षा म्हटली लागोपाठ तर आपले सगळी बंधनं तुटतात, नाहीशी होतात. म्हणजे आपल्या अडीअडचणी, आपली दुःख नाहीशी होतात जीवनातून. म्हणून असं म्हणतात की छूट ही बंदी महासुख होई. कारण काय, तू अतिशय, तू स्वतःच कीर्तिमान आहेस, तू स्वतःच यशस्वी आहेस, आणि तुझी कृपा आमच्यावर कायम असू दे.
जो तुझं नामस्मरण करेल किंवा जो 7 वेळा हे म्हणेल हनुमान चालीसा, तो जीवनातून सुखदुःखातून मुक्त होईल. जो यह पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धि साखी गौरीसा. तुलसीदास सदा हरि छेरा, की जय नाथ हृदय महाढेरा. आणि जो हे म्हणेल प्रार्थना ही तर शिवाची सुद्धा सिद्धी आपल्याला प्राप्त होईल, कारण शिवाचंच तर रूप आहे हनुमान. शेवटी शिवजींना विष्णूला मदत करायची होती, म्हणून शिवजी हनुमानाच्या रूपात प्रगट झालेले आहेत. आणि म्हणून तुलसीदास काय प्रार्थना करत राहतात की हे परमेश्वरा, हे हनुमंता, तू माझ्या हृदयात सतत राहा. पवन तनय संकट हरन, मंगल मूर्ति रूप. राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुरभूप. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय, बोलो भाई सब संतन की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. शेवटी दोह्यामध्ये काय म्हणतात ते की पवनपुत्रा, हे पवनपुत्रा, संकटहरण म्हणजे तू आमचं संकट हरण करतोस, संकट मोचन करतोस, संकटांचा नाश करतोस. आणि तुझं स्वरूप कसं आहे तर अतिशय मंगलमय. ज्याच्या जीवनात तुझी प्रार्थना केली जाते त्याचं जीवन मंगलमय होतं तुझ्याप्रमाणेच. आणि म्हणून तुला खरं म्हणजे देवांचा राजाच म्हणावं असं वाटतं. आणि म्हणून माझ्या हृदयात प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मण आणि सीता कशालाही आम्ही वगळू शकत नाही, कारण काय तुझ्या मनात सुद्धा तेच आहेत ना सगळे देवता, एकटे श्रीराम नाही आहेत. त्याच्यामुळे श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांना तुझ्याप्रमाणे आम्हीही ठेवलेलं आहे आमच्या हृदयात. आणि त्यांच्याबरोबर तू सुद्धा हनुमंता आमच्या हृदयामध्ये राहा. हे हनुमान चालीसा ही तुलसीदासांनी रचलेली आहे. कारण श्रीरामचरितमानस एवढं मोठं रचलं आणि तुलसीदासाच्या लक्षात आलं की हनुमानाशिवाय हे शक्य नाही, हनुमानाचीच आधी हे करावी लागते, उपासना करावी लागते. आणि ते रामचरितमानस पूर्ण झालं म्हणून अगदी आनंदून गेला तुलसीदास. आणि पुन्हा एकदा हनुमंताचे धन्यवाद मानले त्याने, त्याची कृपा झाली असं त्यांनी सांगितलं या हनुमान चालिसेतून. अशा रीतीने आज आपलं हनुमान चरित्र पूर्ण झालेलं आहे. सगळ्यांच्या योगानेच ते पूर्ण झालं. सगळेजण रोज ऐकायला अगदी आतुर असतात. सगळे एकमेकांचं सहाय्यच करतात हे सगळं समजावून घेण्यासाठी. इतर सगळेजण हजर असतात म्हणून ते सांगितलं जातं. आणि हनुमंताची कृपा, श्रीरामांची कृपा आहे आपल्यावर, शिवजींची कृपा आहे म्हणून आज हे आपल्याकडून पूर्ण होऊ शकलं. त्यांच्या चरणी नमस्कार. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.